सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज रात्री 10 नंतर मध्यरात्री उद्या 26 जून रोजी राज्यातील या ठिकाणी 20 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो आज रात्री 10 नंतर मध्यरात्री उद्या 26 जूनला या ठिकाणी राज्यातील विदर्भ या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पुढील काही तासांमध्येच पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये देखील या पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। परंतु मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकताय नागपूर, उमरेड, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसेच अमरावती, आर्वी या भागामध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। अकोला, अकोट या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। आपण बघू शकता स्क्रीनवरती गंगाखेड, परभणी या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी परळी, माजलगाव, लातूर, बीड, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री 10 नंतर तसेच मध्यरात्री उद्या आपल्याला 26 जून रोजी पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी आज मध्यरात्रीला पावसाचा जोर हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी पाहायला मिळतोय। परंतु कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार ही कायम पाहायला मिळत आहे। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। परंतु मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला आज रात्री 10 नंतर मध्यरात्री उद्या 26 जून रोजी तर आपल्याला विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।